नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपल्याला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत मी सांगितल्याप्रमाणे जी-आर आज आलेला आहे. आपल्या ई-के-वाय-सी संदर्भात दुसऱ्या आधार कार्ड संदर्भात जो जी-आर येणार होता तो जी-आर आला आता आणि त्याची मी लाईव्ह घेतली आणि सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर ती लाईव्ह एकदा अवश्य पहा. त्याच्याच पद्धतीने तुम्हाला सर्व प्रक्रिया करायची आहे. तुमची हाफ ई-के-वाय-सी करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पतीचं मृत्यू प्रमाणपत्र, वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा डिवोर्स सर्टिफिकेट किंवा न्यायालयीन आदेश प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट तुम्हाला कुठे जमा करायचे आहेत, किती तारखेपर्यंत जमा करायचे आहेत, या सगळ्या प्रोसिजरवर मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर अजून एक सांगते, ओ-टी-पीला काहीही प्रॉब्लेम येत असेल तर काळजी करू नका. तोही जो काही आपला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. तर त्या जी-आरमध्ये बरीच अजून माहिती आलेली आहे. सगळं तर शॉर्टमध्ये सांगू शकत नाही, पण जी लाईव्हमध्ये दिली आहे ना माहिती, ती माहिती पहा पहिलं. तुम्हाला त्या लाईव्हमध्ये काहीही समजलं नाही, काही प्रश्न असतील तर त्याच लाईव्हमध्ये किंवा त्या व्हिडिओच्या अंतर्गत मला कमेंट करा. तुमच्या कमेंटवर मी उत्तरं देणार आहे. आपली लास्ट डेट जी आहे ते 31 डिसेंबर आहे. आलं लक्षात? तर ज्यांच्याकडे दुसरं आधार कार्ड नव्हतं त्या महिलांसंदर्भात ई-के-वाय-सीच्या संदर्भात आता आज जी-आर आलेला आहे. त्याची माहिती मी दिलेली आहे. चला भेटू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.